केमिस्ट्री ब्लॅकबोर्ड या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. सर्वप्रथम दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. आज आपण जो टॉपिक शिकणार आहोत त्या टॉपिकचं नाव आहे क्रिस्टल फील्ड थिअरी. क्रिस्टल फील्ड थिअरी आज आपण शिकणार आहोत. क्रिस्टल फील्ड थिअरीमध्ये आपण फर्स्ट ॲझम्पशन्स बघू. फर्स्ट ॲझम्पशन्स, तर क्रिस्टल फील्ड थिअरी काय सांगते, तर मेटल आणि लिगॅंड मध्ये जो बॉन्ड बनतो तो आयोनिक बॉन्ड बनतो. फॉर एक्झाम्पल, हा आपला मेटल आहे आणि हा आपला लिगॅंड आहे. लिगॅंड म्हणजे आपण वॉटर घेऊ, बरोबर. आपला मेटल आहे आणि हा लिगॅंड आहे. तर मेटलवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि या लिगॅंडवरती पार्शियल निगेटिव्ह किंवा न्यूट्रल चार्ज असतो, बरोबर. त्यामुळे काय होतं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे यामध्ये जो बॉन्ड बनतो तो बॉन्ड असतो आयोनिक बॉन्ड. हे झालं आपलं फर्स्ट ॲझम्पशन्स. ओके, आता आपण सेकंड ॲझम्पशन्स बघूया. जेव्हा हे जे मेटल आहे, सेकंड ॲझम्पशन हे आहे की जेव्हा हे लिगॅंड जेव्हा ह्या मेटलला अप्रोच करतं, म्हणजे जेव्हा हे मेटलला लिगॅंड अप्रोच करतं, त्याच्या अगदी जवळ जातं, तेव्हा काही फोर्स जे डेव्हलप होतात. तर ते जे फोर्स डेव्हलप होतात त्यामध्ये एक असतो तो अट्रॅक्टिव्ह फोर्स आणि दुसरा असतो तो रिपल्सिव्ह फोर्स. आता ज्यावेळेला हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह, म्हणजे याच्यामध्ये कोणता अट्रॅक्टिव्ह फोर्स असणार, पण रिपल्सिव्ह फोर्स कधी असणार आहे, तर हा जो आपण म्हणतो ना मेटलचा चार्ज ऑलवेज पार्शियल पॉझिटिव्ह असतो, पण या मेटलमध्ये ना चार्ज काही प्रमाणात निगेटिव्ह असतो, काही अंश हा निगेटिव्ह चार्जही असतो याच्यामध्ये. मग ह्याच्यातला निगेटिव्ह आणि ह्यातला निगेटिव्ह म्हणून निगेटिव्ह, दोन्हींचा निगेटिव्ह म्हणजे काय, रिपल्सिव्ह फोर्स होतो. समजलं. म्हणजेच ज्या वेळेला कोणतंही लिगॅंड मेटलकडे अप्रोच करतं त्यावेळेला अट्रॅक्टिव्ह फोर्स आणि रिपल्सिव्ह फोर्स दोन्ही तिथे डेव्हलप होतात. हा झाला आपला सेकंड ॲझम्पशन्स. तर आता आपण काय बघूया की जे मेटल असतात, मेटलचे जे डी ऑर्बिटल्स असतात ते आपण बघूया. मेटलचे जे डी ऑर्बिटल्स असतात, डी ऑर्बिटल जे मेटलचे असतात ते 5 असतात. किती असतात? 5 असतात. आणि ते 2 टाईपचे असतात. एक म्हणजे T2G आणि दुसरा EG. आणि हे जे 5 ऑर्बिटल असतात ते डिजनरेट लेवलला असतात. डिजनरेट म्हणजे काय, तर सेम एनर्जी लेवल असते त्यांची. ओके, आता आपण ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये क्रिस्टल फील्ड थिअरी कशी जनरेट होते ते आपण पाहूया. सर्वप्रथम लिहितो इथे ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. मी सुरुवातीला ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स ड्रॉ करून घेतोय. हा आपला मेटल आहे, हे 4 लिगॅंड आहेत, बरोबर. अशी आता हा वरती एक लिगॅंड आणि इथं खाली एक लिगॅंड, बरोबर. हा आपला ऑक्टाहेड्रल स्ट्रक्चर झाला. आणि ही जे आहे आपला इथे एक्स ॲक्सिस आहे, इथे आपला वाय ॲक्सिस आहे आणि इथे झेड ॲक्सिस आहे, बरोबर. मग हे समजा आपले सुरुवातीला
1 2 3 4 5 हे डी ऑर्बिटल्स आहेत, ते डिजनरेट लेवलला आहेत. डिजनरेट डी ऑर्बिटल्स असतात. ओके, डिजनरेट डी ऑर्बिटल आहे. मग आता काय होतं की ज्यावेळेला हा आपण समजा मेटल म्हणू आणि हा लिगॅन्ड म्हणू, बरोबर. ज्यावेळेला हा लिगॅन्ड मेटलकडे अप्रोच होतो त्यावेळेला काय होतं, स्लाइटली त्याची एनर्जी वाढते. त्यामुळे हे ऑर्बिटल लेवल थोडेसे वरती जातात, 2 3 4 5, बरोबर. यांनाच आपण हायपोथेटिकल स्ट्रक्चर किंवा हायपोथेटिकल स्टेट असंही म्हणतो. येतं का लक्षात? ज्यावेळेला या मेटलकडे जेव्हा हे लिगॅन्ड अप्रोच करायला सुरुवात होते त्यावेळेला त्यांची एनर्जी जे पहिले डिजनरेट लेवलला असतात ते थोडीशी त्यांची एनर्जी वाढते, त्यामुळे त्यांना हायपोथेटिकल स्टेटमध्ये येतात ते. ओके, आता पुन्हा काय होतं, हे पुन्हा ज्यावेळेला ते एकदम नियरेस्ट येतं, लिगॅन्ड मेटलच्या एकदम नियरेस्ट येतं, त्यावेळेला ते 2 एनर्जीजमध्ये स्प्लिट होतात. त्यामुळे इथे या 5 जे डी ऑर्बिटल आहेत ते 3 ऑर्बिटल असे खाली येत राहतात आणि 2 ऑर्बिटल असे वर राहतात. यांना आपण EG लेवल म्हणतो आणि यांना T2G म्हणतो, बरोबर. आता ह्या T2G लेवलला जे डी ऑर्बिटल आहेत ते आपण बघूया कोणते कोणते. समजा आता इथे जो आहे तो DXY, DZY आणि DXZ हे 3 ऑर्बिटल आहेत इथे. आणि इथे जे आहेत DX2 Y2, DX2 -Y2 आणि DZ2. ओके, हे 5 डी ऑर्बिटल्स आहेत. आता तुम्ही म्हणाल की बाबा हे DXY, DZY, DXZ हे खाली कसे राहिले आणि DX2 -Y2, DZ2 हे वरती EG लेवलला कसे गेले हे आपण बघूया. तर काय होतं, आता हे जे ग्राउंड स्टेटला आहेत ना, DXY, DYZ, DXZ हे जे ऑर्बिटल आहेत ना, हे ॲक्सिसच्या मध्ये आहेत. म्हणजे असे या ॲक्सिसच्या मध्ये येते, म्हणजे बिटवीन द ॲक्सिस आहेत हे जे डी ऑर्बिटल आहेत ते. आणि हे जे DX2 -Y2 आणि DZ2 आहेत ना, हे ह्या ॲक्सिसवरती आहेत, अलॉंग द ॲक्सिस आहेत. कोणते? अलॉंग द ॲक्सिस. आणि हे जे आहे ते हे बिटवीन द ॲक्सिस. ओके, त्यामुळं काय होतं, आता हे ॲक्सिसवरती असल्यामुळे काय होतं, ज्यावेळेला इकडून लिगॅन्ड मेटलकडे अप्रोच करतं त्यावेळेला हे आहेत ना वाटेमध्येच आहेत, त्यामुळं यावरती अटॅक होतो या ऑर्बिटल्सवरती आणि ते डिस्टेबिलाइज होतात. आणि डिस्टेबिलाइज झाल्यामुळं त्यांची एनर्जी वाढते आणि मग ते हायर लेवलला जातात. आणि हे जे मध्ये आहेत बिटवीन द ॲक्सिसवरती आहेत DXY, DZY, DXZ यांचं मेटलकडे ज्यावेळेला लिगॅन्डचा अप्रोच होतो त्यावेळेला त्यांचा काही परिणाम होत नाही, कारण हे मध्ये आहेत. त्यामुळं ते ग्राउंड स्टेटलाच राहतात, ते वरती स्टेटला जात नाहीत. ओके, तर हे असं आहे. नंतर आपण बघू, आता हे जे झालं ते ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये झालं, बरोबर. आता आपण मला एक गोष्ट राहिली, हा जो आहे मधला जे सेंटर आहे यांना बोलतात बॅरी सेंटर. तर बॅरी सेंटर याच्यामध्ये जे सेंटर आहे ना याला बोलतो आपण बॅरी सेंटर. आणि याची व्हॅल्यू असते ती 10 DQ असते. ही वरची जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आहे 6 DQ आणि ही खालची जी व्हॅल्यू आहे ती आहे -4 DQ. ओके, हे क्रिस्टल फील्ड थिअरी इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स मध्ये हे असं होतं. ओके, आता
टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्समध्ये काय होतं ते आपण बघूया. टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्समध्ये आपण ट्रायला सुरुवातीला टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्स ड्रॉ करू. इथं मेटल, इथं लिगॅन्ड, इथं लिगॅन्ड, इथं लिगॅन्ड आणि इथं लिगॅन्ड. ओके, हे टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्स. आता मी काही टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्स काही शिकवणार नाही आहे. टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्स जस्ट ऑपोजिट ऑफ दिस ऑक्टाहायड्रल कॉम्प्लेक्स. ओके, म्हणजे जे ऑक्टाहायड्रल कॉम्प्लेक्समध्ये होतं त्याच्या बरोबर अपोजिट हे टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्समध्ये होतं, अपोजिट होतं. ओके, त्यामुळे मी हे काही शिकवत नाही आहे, तुम्ही समजून घ्या. फक्त एक मुद्दा मला जे सांगायचं आहे तो म्हणजे आता बघा आपण ना ज्यावेळेला हे टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्समध्ये ना आपण EG आणि T2 जे असं लिहित नाही. फक्त आपण काय लिहितो, E लिहितो आणि T2 लिहितो, G लिहित नाही आहे. कारण याचं कारण का, G म्हणजे जिरेड. ओके, जिरेडचा अर्थ काय तर इन्व्हर्जन ऑफ सेंटर. काय इन्व्हर्जन ऑफ सेंटर म्हणजे काय तर बघा आता हा ऑक्टाहायड्रल कॉम्प्लेक्समध्ये बघा आता हा जो लिगॅन्ड आहे त्याच्या बरोबर अपोजिट हा दुसरा लिगॅन्ड आहे. हा लिगॅन्ड घेतला तर ह्याच्या बरोबर अपोजिट हा लिगॅन्ड आहे, बरोबर. म्हणजे समजा हा मेटल आहे, हा लिगॅन्ड आहे, तर त्याच्या बरोबर अपोजिट हा लिगॅन्ड पाहिजे, त्याला आपण म्हणतो इन्व्हर्जन ऑफ सेंटर. पण ह्या टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्समध्ये बघा इथे बघा आता हा लिगॅन्ड आहे, बरोबर. आता ह्याच्या बरोबर पाठी दुसरा लिगॅन्ड आहे का, नाही आहे. त्यामुळं काय यामध्ये आपण इन्व्हर्जन ऑफ सेंटर इथे काही आहे, नाही आहे. त्यामुळे आपण इन्व्हर्जन ऑफ सेंटर नाही म्हणजे जिरेड हे नाही आहे इथे, म्हणजे जी आपण लिहित नाही, डायरेक्ट E लेवल आणि G लेवल असं म्हणतो. ओके, तर इथे आपला क्रिस्टल फील्ड थिअरी हा टॉपिक संपतो. थँक्यू.